माहितीये का गे काय असतं? गे म्हणजे काय? नाही. LGBTQ काहीच नाही. असेक्शुअल, बाय, पॅन, LGBTQ बद्दल नाही. ट्रान्स वुमन आणि ट्रान्स मेन म्हणजे काय? मेन म्हणजे बी ऑनेस्ट मला फारशी काही इन्फॉर्मेशन नाही आहे या रिलेटेड. हे यार कट करते मला नाही माहिती. शाळेच्या पुस्तकांमध्ये अनेक गोष्टी शिकवल्या जातात, पण काही गोष्टी अजूनही हरवल्यासारख्या वाटतात. समाजामध्ये LGBTQ कम्युनिटीची ओळख अजूनही स्पष्ट नाही. अनेक प्रश्न विचारले जातात, पण अनेक उत्तरं कधीच दिली जात नाही. हीच उत्तरं शोधण्यासाठी आहे रेनबो स्टोरी, जिथे भेटतील वेगवेगळ्या रंगांचे, वेगवेगळ्या संघर्षांचे आणि वेगवेगळ्या प्रवासांचे अनुभव. मुलगा, मुलगी का नाही, फक्त मी. आजच्या एपिसोडमध्ये भेटूयात त्रिनयला, एका ट्रान्स माणसाला ज्याने स्वतःची ओळख समाजासमोर सिद्ध केली. ही आहे खरी ओळख शोधण्याची गोष्ट. स्वागत आहे रेनबो स्टोरी मध्ये. तर त्रिनय दादा, तुझं खूप खूप स्वागत आहे रेनबो स्टोरी या पॉडकास्ट मध्ये. आपण सुरुवातीपासून सुरुवात करू. तर मला तुला असं विचारायचं की LGBTQ म्हणजे काय? LGBT म्हणजे एक मोठा परिवार आहे तो, की त्यात लोक कमी असतील पण काय स्ट्रगल जास्त आहेत. आता LGBTQIA+ असं याला म्हणतात. कोणी कोणी LGBTQ+ म्हणतं, कोणी कोणी LGBT+ पण म्हणतं. तर L स्टँड्स फॉर लेस्बियन, G स्टँड फॉर गे, B स्टँड्स फॉर बायसेक्शुअल, T स्टँड फॉर ट्रान्सजेंडर, I स्टँड फॉर इंटरसेक्स, A स्टँड फॉर असेक्शुअल. असं तो सगळं त्याचं हे एका वर्ड मध्ये त्याचं. मला तू सांग की तुला स्वतःची ओळख कधी झाली? कारण माणसाच्या आयुष्यात हा एक टप्पा येतो की आता आपल्याला आपल्या स्वतःची ओळख होते. तर तुला तुझी ओळख कधी झाली? आता मला माझी ओळख ऍक्च्युली मी असं स्पेसिफिक डेट वगैरे किंवा मग काही टाइम म्हणून मी आउट झालेलो नाहीये. पहिलीमध्ये असतानाच मला कळालं कुठेतरी काहीतरी गडबड आहे. पहिलीमध्ये टाकलं शाळेत, पहिलीलाच गेलो, डायरेक्ट बालवाडीत गेलो नाही मी. तर तिथे 2 वॉशरूम बघून तिथनच कन्फ्युजन, ब्रेन आणि बॉडी माझी कशी डिफरन्स आहे आणि मला बॉडी कशी हवी होती मला कशी भेटली आहे ते मला तिथेच कळालं. तर मी मी म्हणून मलाच मी आउट येता पहिलीतच झालो होतो. मग त्याच्यानंतर माझं स्ट्रगल होतं की मी मुलांचेच कसे कपडे घालू, मी मुलांसारखंच उभं राहून सुसू कसं करू, आणि प्लस हे सगळं स्ट्रगल होतं की मला मुलगा जे आहे ना तसंच जगायचं एवढं. आणि आउट व्हायचं म्हटल्यावरती जेव्हा पिरियड्स वगैरे झाले तेव्हा मी मम्मीला सांगितलं की मला पिरियड्स नकोय. एक दिशा डॉक्टर होत्या, गायना होत्या, त्यांच्याकडे जाऊन मग पिरियड्स बंद करू. मग तिथे मी म्हणाल की मी ते घरी आउट झालो की मला पिरियड्स नको होते, मला ते बंद करायचे होते. बाकी मग बरीचशी स्वप्न अशी पडायची, दिवा स्वप्न, की फॅन पडून ही छाती निघून जावी, हे ते. मग असं हळूहळू स्वप्न सांगताना म्हणा किंवा काय आउट होतच गेलोय काय व्यक्तीला. हा जो प्रवास आहे हा सुरू करताना नेमकी काय अडचण आली, म्हणजे काय अडचणी होत्या? आता प्रवास सुरू करताना सगळ्यात मोठी अडचण अशी आली की मी आहे ना म्हणजे जेव्हा मला मुलांसारखं जगताच येत नव्हतं रियालिटीमध्ये, तेव्हा मी ते मुलांसारखं जगणं मी माझ्या विचारांमध्ये जगत होतो. मी विचारांमध्ये माझ्याशी बोलायचो. ओव्हर थिंकर आहे मी, फ्रँकली. बट अगेन ओव्हर थिंकिंग इज नॉट गुड. तुम्ही जगू शकत नाही आहात रियालिटीमध्ये आणि तुम्ही ते तिथं जगताय, चांगलं नाहीये ते. तर मग आता काय आलिया भोगासी असावे साजर. लोकांचा एक बघण्याचा दृष्टिकोन असतो असं मला वाटतं की लोक एका वेगळ्या दृष्टिकोनातून आपल्याला दरवेळेस बघतात. तुझ्या सोबत असे काही अनुभव झालेत का की जाणवलंय की ठीक आहे म्हणजे बघतायत हे आपल्याला कळतं, पण मग हे जाणवलंय की हे नकोय मला? ओके, ते खूप वेळा झालं, म्हणजे त्याला तोडच नाही. आता सगळ्यात पहिले झालं की मी 8वीला होतो, मला डान्सिंग खूप आवडायचं, प्रचंड आवडायचं, अजून काही आवडतं. तर तेव्हा 8वीला आमची बालजत्रा असायची. तिथे मी स्टेजवरती नाचलो जानम समजाकर या गाण्यात, आणि कोणीतरी खाली शिट्टी वाजवली मुलाने. आय हेट, म्हणजे मुलं माझ्याकडे बघतायत किंवा मला छेडतायत ते मला खूप राग यायचा. हा, मुलं मला मुलगा म्हणून छेडतायत, मुलगा म्हणून बघतायत, तेव्हा आनंद वाटायचा, अपोजिट होतं. तर 8वीला ते शिट्टी मारली, सरांनी जाऊन त्याला मारलं, हाकलून दिलं बालजत्रेतनं. तो एक खूप भयंकर अनुभव होता, वाईट. जेव्हा मी म्हणजे असं अब्युझिंग म्हणजे लोकांचं नेचर असतं जेव्हा मुली यंग असतात वगैरे वगैरे, खूप कमी लोकांचं असतं पण असतं. तर मग इथे तिथे हात लावते, एक अब्युझिंग होतं.
आईस्क्रीम वाल्याने हे ते पण अब्युजिंग होतं. कस तो मला मुलगी म्हणून बघत होता, पण मी होतो का नव्हतो. त्याने मुलगा म्हणून हात लावला असता तर आता कदाचित मी हॅपी राहिलो असतो. तर ते एक आहे. शाळेमध्ये सरांनी असं काही घालून दिलं नाही, ते जप्त केलं, बांगड्या घालून म्हटलं, ते एक मला नाही पटलं. बऱ्याचशा गोष्टी आहेत अशा म्हणजे ज्या हर्ट करत गेल्या. मी माझ्या मनात होतो, आहेच, असतोच मी, पण मग लोकांना जसा दिसतो तसा मी नाहीये. ते खूप दुःखद आहे. अजूनही तसं म्हणतात मला कोणी कोणी आवाजावरनं. नाही, पण तुझ्या आवाजात असं काही वाटत नाही आम्हाला. ऍक्च्युली मॅडम म्हणून म्हणतात. नाही नाही नाही, मला तुला हे म्हणायचंय की मग ह्या सगळ्याचा जो पहिला टप्पा असतो ती आपली फॅमिली, कारण ते आपल्या खूप जवळचे असतात आणि आपल्याला असं वाटतं की आपल्या आयुष्यात ही लोक आहेत ना, ही कायम पाठीशी असतील, ह्यांना जाऊन सांगितलं ना की काही प्रॉब्लेम नाही येणार. पण मग तुझ्या आयुष्यात फॅमिली नेमका काय रोल निभावते, किंवा त्यांचा काय सपोर्ट भेटला, किंवा त्यांचं म्हणणं काय होतं? सगळ्यात मोठी गोष्ट की मी कोणी आहे आणि मला एवढं झेललंय, ती सगळ्यात मोठी व्यक्ती माझ्या आयुष्यात ती माझी आई, माझी मम्मी. तर मम्मी जर नसती, दुसरी कुठली असती करून घेतलेली माझ्या पप्पाने, मी त्याच्या पोटी असतो तर एवढं तिने सांभाळून घेतलं नसतं. आणि सगळ्यात माझ्या आयुष्यात सगळ्यात जास्त म्हणजे मला म्हणजे असं टॉर्चर म्हणता येणार नाही, पण झाला त्रास त्या गोष्टीचा, टॉर्चर मी म्हणणार नाही, तर ते माझ्या पप्पांकडनं. कारण की त्यांना अपेक्षा खूप वेगळ्या होत्या आणि मी खूप खूप म्हणजे खूपच विचित्र वागत होतो. तर फॅमिलीने ऑफकोर्स मम्मीने सपोर्ट केला, भावाने सपोर्ट केला, बहिणीने केला, पण ते एक पार्शली केला. लाईक हा ठीक आहे, तो आहे ना आहे, बाकी दुनियाला माहिती आहे थोड्याशा, बाकीच्या दुनियाला माहिती करू देऊ नको, लाईक दॅट. तर मग फॅमिलीने कधी खूप भांडणं सुद्धा झाली, कधी कधी म्हटलंय की तू हिजड्यांच्या छक्क्यांच्या मागे असतो, हेही म्हटले. आणि बाकीचे लोक आहेत ते करतील, तुला काही म्हणजे काय म्हणतात व्हॉलंटिअरिंग कुठल्या गोष्टी करायची गरज नाहीये. तर ते एक आहे, हे फॅमिलीकडनं होत असतं. आता सुद्धा काउन्सिलिंगचे फोन मला वगैरे आले, तर मी जर बोलायला लागलो आणि असं कळलं की तिकडे बोलतोय तर ठेवून दे फोन असं अजून काही माझी आई मला म्हणते. ती आउट आहे, ओपन आहे, लाऊड आहे, प्राऊड आहे, पण तिला असं वाटतं की यार हा खूपच त्यात घुसत चाललाय. पण तिला काय माहिती की मदत पाहिजे असते लोकांना. तसं. आणि पप्पांनी तर जमान्याच्या शिव्या दिल्या. म्हणजे मी कटिंग करून आलो, शिव्या खाल्ल्या, मी कपडे घेऊन आलो, माझ्या पसंतीच्या शिव्या खाल्ल्या. म्हणजे असा आयुष्य ना, माझ्या पप्पांनी मला वाटते त्यांच्या पाऊण आयुष्यात मला फक्त शिव्या देऊन घालवले. मग त्याच्यानंतर मी सर्जरी केली, पप्पा मला बघायला आले नाही, खूप नाराज होते. त्यांनी माझी आजी, मम्मीची मम्मी बोलवून घेतली की थांबवा सर्जरी म्हणून. ती 15 दिवस मला सांगत होती, पण मी ऐकलो नाही. मी सर्जरीचा निर्णय घेतला होता, टॉप सर्जरी झाली माझी, तर ती मी करून घेतली. पण परत आजी पण खूप वेळा म्हटली की नको करू, हे चांगलं नाहीये, चांगलं लक्षण नाहीये, चांगल्या घरातले पोरं अशी नाही करत. मी म्हटलं चांगल्या घरात ते कसं करतात, काय करतात ते मला माहित नाही, मला कम्फर्टेबल नाही वाटत आहे, हे काढून मी कम्फर्ट होईल त्यामुळे मी काढतोय. तुम्ही त्या नो 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 ची घंटा वाजवूच नका, लाईक दॅट. आणि त्याच्यानंतर माझी पप्पांची एक्सटेंडेड फॅमिली म्हणजे काका काकू वगैरे यांना पप्पांनी स्वतः फोन मध्ये सांगितलं की असं असं आहे, तर ते काही लग्न करायचं नाही म्हणत आहे. तर मला लग्न करायचंय, पण जेंडर जे आहे ते ट्रान्स वुमन पाहिजे. तर ते मी पप्पांना किती सांगितलं तरी त्यांना ते कळालं नाही. आणि मग त्यांनी तिकडे तसं केलं. मी म्हटलं पप्पा मी तुमचं आडनाव लावू नको. पप्पा म्हणले तू असं लावशील, असं आहे, काय करायचं तुझी इच्छा. मग मी म्हटलं जोपर्यंत मी प्रत्येक माझ्या आडनावाच्या फॅमिलीचं परमिशन घेत नाही तोपर्यंत मी हे आडनावाला पात्र नाही. त्यामुळे मी ते आडनाव लावायचं बंद केलं. आणि एक डिस्फोरिया पण आहे मला माझ्या आडनावाचा, का ते मी नंतर सांगतो हे ऑफ झाल्यावर. मी ते पब्लिकली सांगितलं तर उद्या माझ्या गल्लीत मला 4 लोक काही म्हणायला नको म्हणून म्हणतो. नाही, मी समजू शकते तुझ्या आई बरोबरचा जो एक खूप चांगला बॉन्ड आहे. आणि एक असा तर काहीतरी किस्सा घडला असेल तुझ्या आणि आई मधलं, एक असं काहीतरी संभाषण असेल की जेव्हा तुला वाटलं असेल नाही हे ना आता आता इथून पुढची लढाई मी लढायला तयार आहे, मला तो किस्सा ऐकायचा. तर मी आणि आई आम्ही गेलो होतो भाजी मार्केटला. माझ्या भावाचा बिझनेस आहे तर तिथे लागतात भाजी, तर गेलो होतो. तर तिथे मी मम्मीला सहज प्रश्न तिच्या सेक्शुअल म्हणजे थिंग्स वरती मी विचारलं. ते कोणीच मला माहित नाही बाकीचे विचारतात का नाही, पण मला असं वाटतं कोणीच असं आईवडिलांना विचारत नसेल. मग मी क्वेश्चन माझी काय होती की मम्मी तू सेक्स किती वेळा केला कोणा. तर मम्मीने असं पाहिलं, मस्त 2 मिनिटाचा गॅप घेतला. मी परत तो क्वेश्चन रिपीट केला. तर मम्मी म्हणले पहिल्यांदाच ऐकलं होतं, पण असं कोणी विचारतं का, नाही तरी पण सांग मला लई म्हणजे इश्यू आहे त्यामुळे मी विचारतोय. तर तिने सांगितलं. आणि तो एक खूप घटिया प्रकारचा एक हे होता की लाईक मला माझ्या आईचेच एक्सपिरियन्स ऐकायचे होते. नॉट दॅट इन डीप, बट मला माणसं आवडत नाहीत
तुला माणसं आवडली, तू लग्न केलं, मग मला माणसं आवडत नाही तर मग मी काय करावं ते मला त्यातनं फिगर आउट करायचं होतं. मी ते विचारलं तिने, टू बी फ्रँक सांगितलं तिने, नाही असं नाही, पण खोल्यात तुम्हाला माहिती सेक्सचा प्रश्न होता तर खोल्यात कुठलीच आई आणि वडील एवढं सांगणारच नाही. तर तो एक क्वेश्चन. आणि जसे मुलं म्हणतात की नाही का पापा की परिया, तसं मी मम्मीचा मगरमच्छ आहे. ऍक्च्युली बऱ्याच घरांमध्ये कसं असतं, बापाचं आणि मुलीचं पटतं आणि मुलाचं आणि आईचं पटतं. त्यामुळे मी हे नक्कीच सांगू शकते की तुझं आणि आईचं खूप छान पटतंय दादा. तर आता आपण सर्जरीवर बोललो, तर ही हार्मोन थेरपी आणि सर्जरी तू केलीच असेल, तर मग त्याच्याबद्दलचे तुझे अनुभव नेमके काय होते? आता सर्जरीचं म्हणाल तर मला म्हणजे सगळ्यात मोठा फोबिया होता माझ्या म्हणजे चेस्ट वरती, ज्याला मी आधी ब्रेस्ट म्हणायचो. तर त्याच्यावरती काय होतं की ते खूप मोठे होते आणि मला जॅकेटवर जॅकेट आणि ते स्पोर्ट बार, डबल स्पोर्ट बार घालून ते पूर्ण असं इरिटेट झालेलो मी खूप. तर मग कसं सांगू काय सांगू, मग हे मम्मीला विचारलं. मम्मी म्हणली जस तुझ्या हिशोबाने राहायचं तसं राहा, संपला विषय. म्हणलं ट्रान्झिशन करायचं. पप्पांना विचारलं की पप्पा मी ट्रान्झिशन करू का? लगेच शिवी, तुझ्या आईची भोसडा झाला, एवढा शिकवला याच्यासाठी शिकवला असं तसं. माझे पप्पा कर्नाटकचे आहेत त्यामुळे मग त्यांची भाषा अशी, माझी मम्मी महाराष्ट्रीयन आहे आणि मी प्युअर इंडियन आहे, म्हणजे सांगून नको राहतो. म्हणजे मग त्यांची भाषा अशी होती. तर मग मी 2-3 महिने शिव्या खाल्ल्या. त्याच्यानंतर मी म्हटलं पप्पांकडे कशाला जायचं, पप्पांना काय करायचंय, पप्पांना कसं कधी कळणार, लेट इट बे. मग मम्मी गेलो, मम्मीने सही दिली, झालं माझं हॉर्मोन सुरू झालं. हॉर्मोन सुरू झाल्यानंतर मी खूप आनंदात होतो. मी म्हटलं आता पप्पाला सांगणं गरजेचं आहे, शेवटी किती केलं तरी किती कष्ट तो राबवतो माझा बाप, असंच आहे. तर मग मी पप्पांना कळावं म्हणून मी पप्पांकडे द्यायचे होते वरती ठेवायला, की पप्पा हे ठेवून द्या, मग पप्पा हे मला द्या, पप्पा ठेवून द्या, इंजेक्शनचे ते असतात ते. तर मग येताना पप्पांनी एकदा विचारलं, मम्मीला विचारलं, मम्मी म्हणे तिने ट्रान्झिशन सुरू केलंय. तर मग पप्पांना मी नंतर स्वतःहून सांगितलं की पप्पा हे ट्रान्झिशन आहे बघा, मला छोटे छोटे हे आलं, छोटे छोटे मिशा आल्या. पप्पा म्हणे तुला आवडतात मिशा मान्य आहे, पण हे लय झंझट असतं, ते कुठल्याही बायोलॉजिकल मुलाला जाऊन विचार की काय किती म्हणजे निगा असते राखायची, ते असंच येत नाही. तर मग ते झालं. मग त्याच्यानंतर हॉर्मोन्स घेतले, वर्षभर हॉर्मोन्स घेतले. मग एंडोक्रायनॉलॉजिस्टने मला सर्जरीची परमिशन दिली. पण त्याही आधी मी सांगेल की मी LGBTQI फ्रेंडली डॉक्टर शोधत होतो, पण मला डॉक्टर काही भेटत नव्हते. मग मी शेवटी म्हणजे आणि मी टीनेज पासूनच सायकॅट्रिस्टकडे जातो. टू बी व्हेरी फ्रँक, मेंटल हेल्थ अशी गोष्ट आहे की ती कोणीही इग्नोर करू नये. तुम्हाला असिस्टन्स पाहिजे, तुम्हाला हेल्प पाहिजे, स्पीक इट आउट आणि मागून घ्या, हक्काने घ्या. जसं तुम्ही पोटाला खाताय, सगळं पाहताय स्वतःच स्वच्छ कपडे, तसंच मेंटल हेल्थ पण तुमची चांगलीच राहायला हवी, कधीच खराब व्हायला नको. तुमचं बाकी सगळं अवयव शरीर वगैरे हे ना ते खाण्यावरती, पिण्यावरती, डाएट वरती, एक्सरसाइज वरती पण अवलंबून असतं ना, तसंच ते मेंटल हेल्थ वरती सुद्धा अवलंबून असतं. याच्यापेक्षा जास्त माझ्यापेक्षा जास्त कोणी हे जाणू शकणार नाही. सर्जरी, तर मग सर्जरीची परमिशन एंडोक्रायनॉलॉजिस्टने दिली. मी सर्जरी हसत गेलो सर्जरीला. माझी फॅमिली, माझी आजी, आई, मावस भाऊ, बहीण आले होते, ते सोडून गेले मला सर्जरीला. बहीण एकटी थांबली आणि ते काढून बहिणीला लेफ्ट राईट असं आणलं, बुप्स असं बहिणीला दाखवलं. बहिणीने ते बघितलं आणि असंच डायरेक्ट झाली ती. तिला असं डिस्टर्ब झालं की माझी एक बहीण होती तिचे हे ते बॉटल मध्ये त्यांनी आणलेत. मग शी गॉट डिस्टर्ब आणि थोडी चक्कर पण आली तिला, ते सगळं ब्लडिश वॉटर आणि ते थोडस दिसत होतं. मग ती सावरली. मग माझं तिने केलं हॉस्पिटलमध्ये. आणि मग त्याच्यानंतर एवढी जर्नी झाली. मग हार्मोन्स घ्यावं लागतात तुम्हाला मस्क्युलिनिटी टिकवायची असेल तर. तर आता मी सांगू इच्छिल की मी आता ऑफ हॉर्मोन्स आहे, हार्मोन्स घेत नाही का की मला खूप मूड स्विंग्स होतात जबर आणि अग्रेशन माझं खूप वाढतं. तर अगेन मी चालू करेल, कधी करेल आता ते देवाला डोळे. आताशी जॉब भेटलाय, पप्पा मध्ये एक्सपायर झाले, 2 वर्ष झालेत. तो इतका डिस्टर्ब होतो की 2 वर्षानंतर मी जेवढं सायकेट्रिस्ट कडे गेलो तेवढं त्याच्या आधी गेलेलो त्या पिरियड मध्ये. तर ते काय आताही डिस्टर्बच आहे, बट गेलेल्या माणसाला आपल्याला घेऊन येता येत नाही. माझं आणि पप्पांचं एवढं पण जमत नव्हतं. पण कसं होतं माहिती का, शिव्या देऊन का नाही, ते मला चुकीचा रस्ता दाखवत नव्हते. काय असेल ते सरळ, नाही माझं बाळ आहे ना, सरळ गेलं पाहिजे. त्यांचं खूप विरोध होता माझ्या ट्रान्झिशनला. मग मी सर्जरी केली, मग नेम आणि जेंडर चेंज झालं, तेव्हा सुद्धा पण किरकिर केली, तसं नाही करायचं, असं नाही करायचं. मी म्हटलं पप्पा मला मम्मीचं नाव लावायचं, तुमचं नाही लावायचं. नाराज झाले पप्पा. 3 दिवस आम्ही ह्या गोष्टीवरती डिस्कस करत होतो. पप्पा आरडाओरडा करत होते, मी पण ओरडून बोलत होतो. मग शेवटी असं ठरलं की मी जे पप्पांचं नाव असतं ते नाही लावणार, मम्मीचं नाव लावणार आणि पप्पांचं आडनाव लावणार, पप्पांच्या समाधानासाठी. पप्पा हे पण म्हणत होते की प्रॉपर्टीला पण प्रॉब्लेम येईल तुला, तू माझं नाव काढून जर आईच्या आईचं नाव लावलं किंवा काय तसं.
तर मग ते एक आहे. आणि मग ही अशी छान सुंदरशी ट्रान्झिशन जर्नी चालूच आहे, ती मरेपर्यंत चालू असते. बिकॉज यू हॅव टू टेक युअर हॉर्मोन्स डोसेस रेग्युलरली टू कीप दॅट थिंग. मला अजून एक म्हणायचं की अजून कोणत्या कोणत्या सर्जरीज असतात ट्रान्झिशन साठी आपल्या फिमेल टू मेल आणि मेल टू फिमेल याच्यासाठी पहिलं तुम्हाला ट्रान्झिशन करायच्या आधी खूप कणखर मन तुमचं असावं लागतं की नाही मला हे असं करायचंच आहे. कारण की केल्यानंतर ते परत उलटवता येत नाही, कुठलीही गोष्ट येत नाही. आणि जरी उलटवलं आपण सर्जरी परत ट्रान्झिशन केलं तरी त्या खानाखुणा तिथं तसेच राहतात, पहिल्यासारखं आयुष्य राहत नाही. आणि जेव्हा तुम्ही ट्रान्झिशन करताना फक्त तुम्हीच ट्रान्झिशन करत नाही, तुमची फॅमिली ट्रान्झिशनला तुम्हाला सपोर्ट करत असते आणि ते सुद्धा त्या सगळ्या गोष्टीतून जात असतात. अगं त्याऐवजी आता अरे 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 बाबा असं म्हणायचं लागतं. तुमच्या टीचर्सला पण ते ट्रान्झिशन समजून घ्यायला लागतं आणि त्यांना सुद्धा त्यांच्या मुखाद्वारे ट्रान्झिशन करायलाच लागतं ना. तुम्हाला प्रोनाऊन्सिएशन योग्य ते, तुम्हाला मस्क्युलर थोडी थोडी कामं पण दिली पाहिजे. जर तुम्ही फिमेल टू मेल आहात तर पहिले असतं सर्टिफिकेट असतात, जीडी सर्टिफिकेट म्हणतो आपण, GID. पहिले त्याला डिस्फोरिया म्हणायचे, आता त्याला डिस्फोरिया म्हणत नाहीत. सॉरी, डिस्फोरिया म्हणतात त्याला, पहिले डिसऑर्डर म्हणायचे, आता डिसऑर्डर म्हणत नाहीत. तर डिस्फोरिया असलो तर डिसऑर्डर आहे असं म्हणायचे, आता ते तसं नाही म्हणत. मला तर ऍक्च्युअली शब्द आठवत नाही, मी सांगितलं असतं, झोप नाही झाली माझी त्यामुळे ते चाललंय सगळं. तर मग असं बाकी त्याच्यानंतर हे झालं, सर्टिफिकेट घेतलं. मग त्याच्यानंतर आपण एंडोक्रायनॉलॉजिस्टकडे जातो. एंडोक्रायनॉलॉजिस्ट सायकियाट्रिस्टच्या सर्टिफिकेटचं सगळं हे व्हेरिफिकेशन करतात का. तर सायकियाट्रिस्टकडे सुद्धा टेस्ट असते, ह्यूज टेस्ट असते, 3-3 तास बसवतात, ते तुम्हाला विचारतात. ओरल टेस्ट पण असते, रिटन टेस्ट पण असते. तिथे तुम्ही पास झालात तर तुम्हाला परमिशन भेटते. तिथून तुम्ही एंडोक्रायनॉलॉजिस्टकडे जातात. तिथे तुम्ही पास झालात, त्यांच्या समाधानासारखी उत्तरं दिलीत आणि डॉक्युमेंट्स असले तर तिथं तुम्हाला हार्मोन्स हे करतात, चालू करता येतात. मग त्याच्यानंतर हार्मोन्स चालू केल्यानंतर तुम्ही सर्जरी करायची की नाही हे ते डॉक्टर तुम्हाला 3-3 महिन्याला बोलवून, असं वर्षभर बोलवून मग सांगतात की तू सर्जरीसाठी पात्र आहेस, सर्जरीला जा. मग 1 वर्षानंतर मला परमिशन भेटलेली सर्जरीची. मग मी पहिले काढून टाकले, खूप मोठे होते. मला इथे खाली आहे ना पूर्ण हे व्हायचं, फंगल इन्फेक्शन व्हायचं. का तर ते मी प्रेस करायचो ना, बाइंड करायचो, बाइंड करून काही ना काही घालायचो किंवा दाबून ते राहील कसं ते बघायचो. कधी काही बांधायचो किंवा मग कधी डबल ब्रा घालायचो, असं करायचो. मग त्याच्यानंतर तुम्हाला बॉटम सर्जरी, याला टॉप सर्जरी म्हणतात. तिथं ब्रेस्ट रिमूव्ह केले जातात आणि खाली लिंग रिकन्स्ट्रक्शन करतात, पेनिस रिकन्स्ट्रक्शन करतात. तर त्याच्यामध्ये पण खूप 2-3 टाईप आहेत. फॅलोप्लास्टी एक आहे. बाकी फक्त तुम्हाला स्टँड आणि पी करायचं असेल तर ती सुद्धा एक सर्जरी आहे. परत तुम्हाला गर्भपेशी काढून टाकायची असते, ती पण एक सर्जरी आहे. परत तुम्हाला स्क्रूटम कुठल्या याचं बनवून पाहिजे, त्याचे पण 2-3 प्रकार आहेत. मग हे असं सर्जरीचं चाललेलं असतं. तर ट्रान्झिशन करताना फक्त तो एकटाच ट्रान्झिशन करत नाही, त्याच्या आजूबाजू सगळे लोक त्या ट्रान्झिशनला बघत बघत अनुभवत असतात त्याचं ट्रान्झिशन. आणि ह्याचे एक्सपेन्सेस किती असतात ह्या सर्जरीज? आता हे सर्जरीचं, आता तुम्ही जेव्हा GD सर्टिफिकेटला जाता तर तेव्हा तिथे तुम्हाला 5 ते 15,000 याच्यामध्ये दरम्यान खर्च येऊ शकतो. 5,000 कमीत कमी सांगितला मी, 15,000 जास्तीत जास्त, की खूप डीप मध्ये टेस्ट वगैरे हे ते असतं ते. आणि मग त्याच्यानंतर ते झालं तुमचं ही सर्जरी, सॉरी सर्जरी नाही, तुमचं सायकियाट्रिस्टचं. मग त्याच्यानंतर एंडोक्रायनॉलॉजिस्ट असतो, तिथे ब्लड टेस्ट करायची असते. ब्लड टेस्टचे पण 1,500-2,000 पर्यंत लागतात. मग त्याच्यानंतर तुम्हाला एंडोक्रायनॉलॉजिस्ट हार्मोन्स देतात. तर ट्रान्स मुलींचे हार्मोन, पारलिंगी स्त्रियांचे हार्मोन्स हे आमच्यापेक्षा खूप महागाचे असतात. 3-3 महिन्याला जे इंजेक्शन असतं त्या इंजेक्शनची किंमत 12,000 ते 15,000 असते. 12,000 ते 15,000 असते. मग त्याच्यानंतर ट्रान्स मुलाच्या इंजेक्शनची, हार्मोन्सची जी आहे तेवढी नसते प्राइस. मग तुम्ही जर जेल युज करत असाल किंवा काहीतरी दुसरा पर्याय युज करत असाल तर परत त्याची ती कॉस्ट वाढते. मग त्याच्यानंतर सर्जरीला, टॉप सर्जरीला एवढा खर्च येत नाही. टॉप सर्जरीचं 1.5 ते 2 लाखापर्यंत जातो. 1 लाखात पण होते, करता येते, पण ते अगेन इट्स डिपेंड ऑन हॉस्पिटल वरती अवलंबून असतं ते. ट्रान्स मुलींची बॉटम सर्जरी याला म्हणजे कम्पेअर टू ट्रान्समन याच्यापेक्षा कमी खर्च येतो ट्रान्स मुलींच्या. आणि ट्रान्स मुलांच्या बॉटम सर्जरीला खर्च येतो 6 ते 15 लाखापर्यंतच खर्च येतो. पण मग तुम्हाला ती वॉरंटी गॅरंटी तेवढी शुअरिटी नसते, कारण की आफ्टर ऑल ते सर्जरी झाल्यानंतर त्याची केअर कशी करतो आपण त्यावरती तुमचं हिलिंग आणि त्याचं फंक्शनिंग, ऑर्गनचं फंक्शनिंग अवलंबून असतं. आणि किती रिस्क असते या सर्जरीमध्ये? याच्यात रिस्क खूप असते, कारण की तुम्ही जर मेंटली प्रिपेअर नसाल तर ते खूप डिस्टर्बिंग असतं ती आफ्टर सर्जरीची लाईफ. मी मेंटली प्रिपेअर होतो, मी खूप हॅपी. बिकॉज मी जेव्हा हे वाढलं ना तेव्हा मी डान्स करायचा सोडला, क्रिकेट खेळायचा सोडला. आय डिडंट लाईक दॅट डाऊन सिस्टम.
आता आपण रील्स वरती बोलतो असं असं हलवून हलवून मुली हे करतात, डान्स वगैरे करतात आणि अटॅक करायला फॉलोअरला हे करतात, तसं मला ते बिलकुल आवडत नाही. तर ते एक आहे. या सगळ्या थेरपीज मध्ये मानसिक आणि शारीरिक बदल किती झाले? खूप जास्त होतात. जेव्हा तुम्ही हॉर्मोन्स चालू होतात ना, तुमचे फिजिकल बदल तुम्हाला शारीरिक बदल दिसतात. मग त्याच्यामध्ये तुमचे मानसिक बदल पण होतात. तुम्हाला भयानक जबरदस्त याच्यात मूड स्विंग्स होतात. त्या मूड स्विंग मध्ये मग तुम्हाला काय म्हणतात, ज्या त्यावेळेला तुमचे पिरियड्स यायचे, मी फिमेल टू मेलचं सांगतोय, त्यावेळेस खूप अप अँड डाऊन होतात मूड स्विंग मध्ये. तुम्ही आरडाओरडा करू शकता, तुम्ही एक्साइट पण राहू शकता किंवा तुम्ही एकदम सॅड पण होऊ शकता, मिनिटाला तुम्ही रडू पण शकता. असं ते हॉर्मोन्स असतात, हॉरिबल हॉर्मोन्स असतात. आता पिरियड्स थांबले? ऍक्च्युली मी हॉर्मोन्स बंद केलेत, तर मला पिरियड्स येत आहेत आणि आय एम नॉट लाईक दॅट प्राऊड. मला रिस्टार्ट करायचे हॉर्मोन्स, पण मग मला आहे ना कसं आहे, खूप जास्त लेवलचं अग्रेशन होतं, म्हणजे भांडायला उठायला सारखं होतं टेस्टोस्टेरोन वरती असल्यावरती, त्यामुळे मी बंद केलेत. दादा, मला तुला सगळ्यात महत्वाचा प्रश्न विचारायचा की तू या सोसायटीला काय सांगशील? कारण दरवेळेस त्यांना तोंड द्यावं लागतं. काय बोलशील काय तू की सोसायटीने ऍक्च्युली ह्या सगळ्याशी कसं डील केलं पाहिजे? तर सोसायटीला आता तुला पण माहिती आहे की सोसायटी कशी आहे, ती कोणाचं ऐकत नाही, ती कोणाचं हे करत नाही. पण मी खरं सांगेल की यु नो की तुम्ही ठीक आहे निगेटिव्ह बोलतायत, बोला, काही प्रॉब्लेम नाहीये, पण तुम्ही इतकं जास्त निगेटिव्ह बोलू नका की ती व्यक्ती भूर जाईल, म्हणजे इतके भूर जाईल की तिला आणता येणार नाही, फोटोत जाऊन बसेल, मरून जाईल, आत्महत्या करेल. तसं नाही करायचं. जगा आणि जगू द्या. तुम्हाला लॉ नाहीयेत, राईट्स नाहीयेत, ते मान्य आहे, पण तरी यु नो तुम्हाला श्वास घेता येतोय, सोडता येतोय, म्हणजे तुम्हाला लॉची सुद्धा तेवढीच गरज आहे. मॅरेज लॉची असू द्या, एज्युकेशन लॉची, मेडिकल लॉची, सगळी. त्यामुळे मी सोसायटीला एवढंच सांगेल की तुमच्याकडे LGBTQI+ असू द्या किंवा स्पेशली एबल्ड असू द्यात किंवा मग काही असू द्यात, लोक आली ना, हसून बोला आणि निगेटिव्ह बोलू नका. आणि कोणी खूप निगेटिव्ह बोलत असेल तर पॉझिटिव्ह बोला. कारण की आम्हाला इकडे ना सोसायटीचं ठीक आहे, पण आम्हाला जगताना एवढा त्रास होतो ना, मेलेलं त्याच्यापेक्षा लाख गुन्हा बरं असं वाटतं. आणि त्यात सोसायटीने पण असं प्रॉब्लेम आणले, तर मग काही काही लोक सोसायटीला कंटाळून सुसाईड करतात. घरी अलाउड असतं, घरी ऍक्सेप्टेड असतं, पण तरी हे सुसाईडचा डिसिजन घेतलं असतं का? सोसायटी. सगळ्यात मोठा पार्ट सोसायटीच आहे. आपण फॅमिलीत कमी आणि बाहेर कामधंद्याला किंवा एज्युकेशनला याला त्याला खूप जास्त राहतो. तर सोसायटीने समजून घ्यावा, खरंच जगा, जगू द्या. याच नोटवर आपण पॉडकास्ट करता संपत, पण मला एक फार महत्वाची गोष्ट म्हणायची की माणुसकी हा एकच धर्म आहे आणि माणूस म्हणून बघणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आपण भेदभाव करणं अजिबात गरजेचं नाही. सगळे माणूस आहेत आणि माणुसकी हा एकच धर्म मुळात आपण पाळला पाहिजे. त्याला कशाचंच बंधन नकोय. आणि मला खूप छान वाटलं. आय होप सगळ्यांना हा पॉडकास्ट बघून आवडेल आणि ह्याच्यानंतर सुद्धा तुम्हाला असेच एपिसोड्स बघायला भेटणार आहेत. त्यामुळे स्टे ट्यून. रेनबो स्टोरी. त्रिनय दादा, खूप खूप थँक्यू. खूप सुंदर पॉडकास्ट झाला. आम्हाला खूप काही शिकायला भेटलं आणि नक्कीच ऐकणाऱ्यांनाही खूप काही शिकायला भेटेल आणि त्यांना त्यामागचा संघर्ष कळेल, त्यामागची जिद्द कळेल. थँक्यू. नमस्कार.